काहेदिया परदेशच्या शुक्रवार म्हणजेच 2 सप्टेंबर 2016च्या भागामध्ये गौरीची आजी घरी कॉल करते आणि गौरीला सांगते शिवला नाही म्हणून तू स्वतःच्या मनाची फसवणूक करतेस। गौरीला आजीचं बोलणं पटतं आणि शिवच्या आठवणीनं ती रडू लागते। मात्र आपले वडील समोर असल्यामुळे ती फार काही या विषयावरती बोलू शकत नाही। गणपतीची लगबग सर्वत्र सुरू असल्यानं गौरीची आई गणपती बनवण्यासाठी चिकट माती घेऊन येते। सोसायटीमध्ये वॉचमन सामान उचलायला नसल्यानं शिव आणि वेणू चिकट मातीची पिशवी कट्ट्यावर नेऊन ठेवतात। मात्र गौरीची आई त्यांच्या या कृतीकडे दुर्लक्ष करते। सोसायटीतली काही मुलं गणपतीच्या वर्गणीसाठी येतात तेव्हा शिवचे आई वडील स्वखुशीनं 1000 रुपये त्यांना देतात। त्यावेळी गौरीचे वडील त्यांना इतकी रक्कम देण्याचा नियम नाही असं सांगतात। यावरून दोघांमध्ये वादाला सुरुवात होते। दुसरीकडे शिव वेणूकडे इच्छा व्यक्त करतो की मला सुद्धा गणपतीची मूर्ती गौरीच्या वडिलांकडून शिकायची आहे। शिव आणि वेणू पारंपरिक वेश परिधान करून गौरीच्या वडिलांकडे गणपती शिकण्याची इच्छा बोलून दाखवतात। शिवला अशा वेशात पाहून गौरीसह तिच्या वडिलांना आणि तिथे उपस्थित असलेल्या मुलांना आश्चर्य वाटतं। शिव गौरीच्या वडिलांकडून गणपती शिकण्याची इच्छा पूर्ण करू शकेल? गौरीचे वडील शिवचा अपमान तर करणार नाहीत ना? हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा या प्रोग्रामचे हायलाइट्स फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी शशांक केतकर। प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी।